हॅलो, गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा. आज आपण बनवणार आहे उकडीचे मोदक. त्याच्यासाठी मी घेतले 2 चमचे तूप, 1 कप दूध, 1 कप पाणी आणि त्यामध्ये 2 वाट्या मी तांदळाचं पीठ घातलं आहे. उकड काढून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून झाकण ठेवून 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे. आता मी सारण तयार करून घेतलं आहे. सारण तयार करण्यासाठी मी 1 वाटी गूळ आणि 1 वाटी किसलेला नारळ घेतलेला आहे. तर त्याला छान गूळ वितळेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे आणि एक चमचा त्यामध्ये तूप टाकायचं आहे. नंतर ही उकड 10 मिनटं झाल्यावर मी बघा ताटात काढून घेतली आणि छान मऊ लुसलुशीत होईपर्यंत ते छान मळून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त मळलं तर मग त्याच्यामध्ये आपल्याला खूप छान आपल्या पाकळ्या तयार होतात मोदकाच्या आणि त्या तुटत नाहीत. हे बघा मी आता पाकळी करायला घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा आधी आपण एक छान लाटी तयार करणार आहे. त्याच्यामध्ये छान कळ्या टाकून घेऊयात. बघा कळ्या किती सुंदर पडत आहेत कारण आपण पीठ छान मळलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सारण भरून छान मोदकाचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता कळ्या किती सुंदर आलेल्या आहेत. तर आणि नंतर मी त्याला उकड काढून घेणार आहे. तर तूप टाकून छान आपण हे सर्व करूया. आणि मोदक गणपती बाप्पाला खूप प्रिय असतात, माझ्या मुलीलाही खूप आवडतात. तर नक्की लाईक करा आवडला असेल तर. बाय बाय.